लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे नाशिक येथून। 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहानिमित्त आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले सपत्नीक श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले असता आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज यांनी शाल, श्रीफळ, महावस्त्र, मानाचा फेटा देऊन त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी बौद्ध धर्माचे सर्व प्रमुख, बौद्ध भिक्खू, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने श्री काळाराम मंदिराच्या विविध योजनांकरिता भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी दोन्ही सरकारकडे करत आहे, असे आठवले पत्रकार परिषदेत म्हणाले। तसेच आज पुजारी परिवाराने माझा परिवाराचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे सदैव ऋणी राहील। श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी समान मानवी हक्कासाठी हजारो स्त्री पुरुष यांच्यासह 2 मार्च 1930 साली आंदोलनाचे रणशिंग फुंकले आणि या लढ्याचे नेतृत्व केले। ह्याच श्री क्षेत्र युगायुगानंतर स्वयंसिद्ध करुणामय सामाजिक रक्तविहीन क्रांतीसाठी अस्पृश्य समाज सातत्याने 5 वर्ष असीम त्यागासह निर्धाराने लढत होता आणि नवा मानव मुक्तीचा अध्याय घडवत होता, असेही केंद्रीय मंत्री आठवले शेवटी म्हणाले। काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता। आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत, तिथले महाराज आहे, ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते। त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभावाची भूमिका ठेवून पुढे जायचं आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत, तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं होतं। त्या दिशेने देश पुढे जात आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिरातून दर्शन संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते मोठे नेते होते, तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे लाडके नेते होते, संविधान त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहेब ते आमच्या कार्यकर्त्यांना आणतात। आमचे प्रकाश लोंढे आहेत, आदरणीय बनते सुगत आहेत, राहुल बोरी जे आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मभावाच्या संकल्पनेला उजाळा देतो। आपल्या ज्या केंद्रातल्या लागू शक्ती कायद्यासंदर्भातल्या ज्या त्रुटी आहे, शक्ती कायद्यासंदर्भात देखील काही निर्णय व्हावा अशा आता मागणी होते, कारण महिलांच्या अत्याचाराच्या घटना ज्या त्या वारंवार मोठ्या प्रमाणात समोर येत आहे। म्हणजे आता कायदे तर आहेतच, परंतु कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मानणारे लोक असंख्य आहेतच आहेत, न मानणारे किंवा न ऐकणारे असे लोक आहेत आणि असे लोक जेलमध्ये तर जातात, कायदा जो तोडतो त्याला जेलमध्ये तर जावं लागतं। त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार आहे असं नाही, त्यासाठी समाजाने सुद्धा योगदानाची आवश्यकता आहे, कायदे सुद्धा होणं त्याला आवश्यक आहे। कायद्यामध्ये जर काय कायदे करून त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे। माननीय नरेंद्र मोदी जे सध्या प्रधानमंत्री आहेत, नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी 100 कोटी रुपये त्याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहे
आणि आता प्रयागराजच्या महाकुंभनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा 2027ला या ठिकाणी जो महाकुंभ 144 वर्षानंतर येणार आहे. तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळाराम मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावे आणि जे 100 कोटी रुपये जाहीर केले होते ते लवकरात लवकर या डेव्हलपमेंटसाठी आले पाहिजे आणि या काळाराम मंदिराचा कायापालट झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.